नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची सायन्स टीचर वैष्णवी आणि मी माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच वैष्णवी सायन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत NCERTचा एक नवीन टॉपिक, तो म्हणजेच क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. तर क्रॉप म्हणजे काय? प्लांट्स ऑफ द सेम काइंड आर कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल इज नोन ॲज क्रॉप्स. म्हणजे असे प्लांट्स जे सेम काइंडचे असतात, एकाच प्रकारचे असतात आणि ते एका लार्ज स्केलवर कल्टिवेट केले जातात, प्रोड्यूस केले जातात, त्यालाच आपण क्रॉप म्हणतो. म्हणजेच आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर त्यालाच आपण पिकं असं म्हणतो. तर देअर आर टू टाइप्स ऑफ क्रॉप्स. फर्स्ट इज खरीप क्रॉप्स अँड सेकंड इज रबी क्रॉप्स. तर खरीप क्रॉप्स म्हणजे काय? असे क्रॉप्स जे रेनी सीझनमध्ये कल्टिवेट केले जातात. म्हणजेच क्रॉप्स सोन इन द रेनी सीझन आर नोन ॲज खरीप क्रॉप्स. तर रेनी सीझन कुठून कुठेपर्यंत असतो? तर तो जून टू सप्टेंबरमध्ये असतो. तर त्याचे एक्झाम्पल आहेत पॅडी, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन. तर पॅडी म्हणजे काय? तर भाताची शेती असं आपल्याला म्हणता येईल. मेज, सोयाबीन अँड ग्राउंडनट. ठीक आहे. तर रब्बी क्रॉप्स म्हणजे काय? क्रॉप्स सोन इन द विंटर सीझन. म्हणजेच असे क्रॉप जे हिवाळ्यात घेतले जातात, जे विंटर सीझनमध्ये घेतले जातात, त्यांना आपण रब्बी क्रॉप्स असे म्हणतो. तर विंटर सीझन हा कुठून कुठपर्यंत असतो? तर तो मार्च टू ऑक्टोबरपर्यंत असतो. व्हीट, ग्राम, पी, मस्टर्ड, लिनसीड हे त्याचे एक्झाम्पल झाले. मस्टर्ड म्हणजे मोहरी आणि लिनसीड म्हणजे जवस.